नेते वरळीचे आदित्य ठाकरेंचे जवळचे मानले जातात. काल त्यांनी देखील साथ सोडून शिंदे सेनेत प्रवेश केला. हे माझ्या स्वतःसाठी सुद्धा हे धक्कादायक आहे. कारण सचिन भाऊ मला या पक्षात घेऊन आले. या पक्षातला माझा प्रवेश हा सचिन भाऊंमुळे झालेला प्रवेश होता. आणि ज्या पद्धतीने त्यांनी वरळीचा मतदारसंघ बांधला होता आणि हा वरळीचा मतदारसंघ ज्या पद्धतीने त्यांनी नेते आदित्यजी यांच्यासाठी एक संपूर्ण बांधणी केली होती, त्यामुळे ते आदित्यजींच्याही अतिशय जवळ होते. मला वाटतं ह्या सगळ्यांमध्ये आत्ता म्हणजे जे लोक म्हणतात की नाही ठाकरे भेटत नव्हते किंवा ठाकरे वेळ देत नव्हते, तर या सगळ्या सिनरिओमध्ये जर बघितलं तर सचिन भाऊ अहिर यांना आदित्यजींनी वेळ देण्याचा प्रश्नच नाही, कारण ते पूर्ण वेळ त्यांच्यासोबतच होते. त्यांची सगळी आपण बघितली आत्ता कालही मला वाटतं सामनामध्ये त्यांना कोणकोणत्या संधी दिल्या होत्या कामाच्या, त्या संधीसुद्धा आज सामनामध्ये दिसत आहेत. त्यामुळे पक्षाने जे काही शक्य आहे तो पुरेपूर न्याय त्यांना दिला होता. पण असू शकतं त्याच्याही पेक्षा जर एखादी कोझी चेअर जर मिळणार असेल आणि त्या कोझी चेअरसाठी जर कॉम्प्रोमाइजिंग असेल तर आपण काय बोलू शकतो त्यावर. सचिन भाऊंनी सगळ्यांना मेसेज केले होते, फोनही केलेले होते. इथे सुद्धा काही लोकांना फोन, पुण्यातल्याही पदाधिकाऱ्यांना फोन केले होते, काही महत्त्वाच्या लोकांना केलं होतं. मला त्यांनी पर्सनली फोन करून ते माझ्याशी बोलले होते. 2 दिवसापूर्वीही आमचं बोलणं झालेलं होतं. मला वाटते 28 तारखेला त्यांचं आणि माझं फोनवर बोलणं झालं होतं की आपण 29 तारखेला भेटूया. समाऊ 29 तारखेला वटसावित्री पौर्णिमा असल्यामुळे मी 29ला मुंबईला गेले नाही. मग आपण 30ला भेटूया. काल माझं सकाळीही त्यांच्याशी बोलणं झालं होतं. काल साधारणतः सकाळी 11 वाजता वगैरे आम्ही भेटणार असं होतं. मात्र पाऊस आणि ट्रॅफिकमुळे मला पोचायला उशीर झाला. तोपर्यंत 12:30 वाजता मी आपल्याच माध्यमातून ही बातमी बघितली. पण आम्हाला भेटूया असं जेव्हा ते म्हणाले होते तेव्हा मात्र त्यांनी एकाही शब्दाने त्याची कल्पना दिली नव्हती. नंतर मात्र त्यांना मी हे सगळं झाल्यानंतर पुन्हा एकदा काल संध्याकाळी बोलण्याचा प्रयत्न केला होता की भाऊ ॲटलिस्ट तुम्ही आम्हाला कल्पना द्यायला पाहिजे होती, की कारण लोक प्रश्न विचारतात, लोकांच्या मनात शंका येणं स्वाभाविक असतं. ज्या पद्धतीने एक तर ते पुण्याचे संपर्क प्रमुख राहिलेले आहेत आणि त्यामुळे इथल्या प्रत्येक माणसाचा त्यांचा एक वैयक्तिक संपर्क आहे. ह्या सगळ्यांमुळे आम्हाला खूप अधिकची माहिती असेल असं अनेकांना वाटू शकतं. तर त्यामुळे मी त्यांना म्हटलं की आम्हाला ॲटलिस्ट तुम्ही एक कल्पना देणं अपेक्षित होतं. तर त्यांचं असं म्हणणं होतं की सगळं खूपच अचानक घडलं, अगदी म्हणजे 18-20 तासामध्ये या गोष्टी घडलेल्या आहेत असं ते म्हणाले. मात्र काल अब्दुल सत्तारचं एक स्टेटमेंट फार महत्त्वाचं होतं. मला वाटते काल अब्दुल सत्तार म्हणालेत की 6 खासदार फोडीमध्ये अहिर साहेबांचा सहभाग मोठा होता, त्यामुळे त्यांना उपसभापती करणं गरजेचं होतं. तर ही सगळी जर एकूण स्टेटमेंट्स बघितली तर आमच्यासारख्या शिवसैनिकांचा गोंधळ उडणं फार स्वाभाविक आहे.